हॅलो फ्रेंड्स, पाहूयात पुढील भाग. पूजा आणि सनी कंपनीत येतात. आता पुढे सगळे आपल्या कामाला निघून जातात. पूजा बॅग घेऊन वर येते. आल्या आल्या सोनालीला मिठी मारते. खूप मिस केलं तुला सोनाली. मी पण तुम्हाला सगळ्यांना मिस केलं. पूजा, मग आमच्यासाठी काय आणलं? सोनाली, घरी एक गिफ्ट आहे, पण आता चॉकलेट्स आणलेत. पूजा चॉकलेट बॉक्स काढून समोर ठेवते. बाकी सगळ्यांना चॉकलेट्स देते. सगळ्यांची मजा मस्ती चालू असते. तर सानिकासोबत श्रुती आणि राधा काम शिकत असतात. पूजा त्यांना पण जाऊन चॉकलेट्स देते. राधा चॉकलेट्स बघत, हे इथले चॉकलेट्स वाटत नाही. तू कुठे गेलेलीस का? आय मीन हे चॉकलेट्स तिकडून आणलेत का? श्रुती, हो, पॅरिसला गेलेले, तिकडचे आहेत. पूजा बोलून निघून जाते. राधा, बघ ही पॅरिसला जाऊन आली. हळूच श्रुतीला. तर सानिका ऐकते, ती कुठेही फिरू, तुम्हाला काय करायचं आहे? सॉरी मॅम, पण तिच्याकडे बघून वाटलं नाही म्हणून बोलले. राधा, तिच्याकडे बघून खूप काही वाटणार नाही. सानिका नाक मुरडत, पण तरीही ती पॅरिसला जाऊन आली. राधा, ती अख्खं जग फिरू शकते, एवढी तिची ऐपत आहे. तुम्हाला काय करायचं आहे? सानिका चिडून निघून जाते. ए राधे, मिडल क्लास मेंटॅलिटी, गप्प बस. श्रुती चिडून, यार श्रुती, मी नाही कधी भारताबाहेर गेले, मला एक्साइटमेंट वाटणारच ना. तुझ्यासाठी नॉर्मल आहे. राधा, ओके सॉरी. श्रुती कान पकडत. तेवढ्यात मिस्टर रमन श्रुती आणि राधाला बोलवतात. कॅबिनमध्ये तुमची 1 महिना इंटर्नशिप आहे, तर तुम्ही सिनियरसोबत राहायचं आणि त्यांच्यासोबत कामं शिकायचं. नंतर तुम्हाला सर्टिफिकेट दिले जाईल. मिस्टर रमन. तेवढ्यात पूजा आणि सोनाली आत येतात. ह्या दोघींसोबत तुम्ही राहा आणि ठरवा कोण कोणासोबत राहणार. मिस्टर रमन. पूजा, तो अजून किती दिवस आहेत? मिस्टर रमन, अजून 2 आठवडे. पूजा, ओके, तुम्ही जाऊ शकता. मिस्टर रमन. सगळे बाहेर येतात. तुम्ही ठरवा आणि आम्हाला सांगा. आम्ही कॅबिनमध्ये आहे, मग कामाला सुरुवात करू. सोनाली आणि पूजा निघून जातात. मी पूजासोबत काम करेन, तू सोनालीसोबत कर. श्रुती, असं का? राधा, अगं पूजासोबत राहिले तर मला माझ्या क्रशला बघता येईल. यार तू किती हँडसम आहे. रागात काय भारी दिसत होता. श्रुती, स्वप्नात जाऊन, ए बाई ते बॉस आहे, जरा कमी लाईन मार. राधा, काही पण म्हण, भारीच आहे गं. मला तर वाटतं मी त्यांच्या प्रेमात पडेल. श्रुती, वेळ लागेल तुला 1 दिवस. राधा, नाही मान हलवत कॅबिनमध्ये जाते. दोघी सांगतात कोणासोबत कोण असणार. सोनाली आणि राधा निघून जातात. पूजाला काम नव्हतं म्हणून निवांत बसली होती. श्रुती काहीतरी बोलतच होती. नंतर पूजा तिला सिंपल वर्क दाखवत होती. श्रुती दिसायला खूप सुंदर होती, पण तेवढीच मन मिळावू, बोलका स्वभाव, त्यामुळे पटकन आपलं करायची. पूजाला कॉल येतो, तसं चल खाली जाऊ. सरांच्या कॅबिनला दोघे येतात. सनी, दोघींना बघून मी तुला बोलवलं होतं. पूजाला, ती न्यू इंटर्न आहे, माझ्यासोबत असणार म्हणून आली आहे. पूजा, ओके, मग एक जण मला प्रेझेंटेशनमध्ये चेंजेस करून द्या आणि हे प्रोजेक्ट डिटेल्स ओपन होत नाही ते पण बघ. सनी. पूजा श्रुतीकडे बघते तर ती कॅबिन बघण्यात व्यस्त होती. श्रुती, सरांचं प्रेझेंटेशन बघ. पूजा, ओके. श्रुती. पूजा सनीच्या कम्प्युटरवर फोल्डर चेक करत होती. पासवर्ड चेंज केलेत का? पूजा, नाही, तेच आहे. सनी फाईल बघत. पूजा तिचं काम करत होती तर श्रुतीचं अर्ध लक्ष सनीवर. त्यात पूजा आणि सनीचं फ्रँकली बोलणं बघून तिला आश्चर्य वाटत होतं आणि थोडी जेलस पण झाली. पूजाचं काम होतं तसं श्रुतीला प्रेझेंटेशनला हेल्प करत असते. तेवढ्यात राकेश येतो. सनीला हॅलो करतो आणि बसणारच की पूजाला बघतो. पूजा पण पुढे होऊन साईड हग करते. किती दिवसातून भेटतोय ना आपण. पूजा बाजूच्या चेअरवर बसत. त्याला कामं असतात. सनी फाईलमधून डोकं वर न काढता, म्हणजे मला काही काम नाही का? पूजा चिडून. राकेश पूजाला शांत करत, तो मस्करी करतोय, त्याचं सोड. तुझं काय चाललंय ते सांग. माझं मस्त चाललंय. तुम्ही असं अचानक इकडे कसं काय? पूजा, झालं प्रेझेंटेशन? श्रुती, 1 मिनिट बोलून पूजा पटकन प्रेझेंटेशन डोळ्याखालून घालते आणि सनीला देते. राकेश, चला आपण कॅन्टीनला बसू, नाही तर काही लोकांना कामात डिस्टर्ब होईल. पूजा, तसं सनी एक कटाक्ष तिच्याकडे टाकतो. बरं झालं, मला निघा आता. चला राकेश. पूजा. श्रुती तर शॉकमध्ये होती. पूजा. राकेश पुढे बोलतच कॅन्टीनमध्ये जातात. पाठोपाठ श्रुती. त्यांच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. अर्धा तास झाला तरी राकेश येत नाही बघून सनी स्वतः कॅन्टीनमध्ये येतो. अगं टीनाचं लग्न जमलं, राकेश सांगत असतो की पूजा सनीला राकेशच्या मागे बघते. बरं झालं देव पावला. पूजावर बघून देवाच्या पाया पडत. का गं, काय झालं? राकेश, बरं झालं टीनाचं लग्न जमलं, नाही तर आज टीना देशमुख झाली असती. सनीकडे बघत हसतच बोलते. सनी एक कटाक्ष टाकत, व्हेरी बॅड जोक. सनी दात आवळत चेअर मागे ओढून बसत. श्रुती शांत बसलेली असते. काही कामं नाही का दोघांना? सनी, आहे ना, जाते. आणि हो, आज मी लवकर घरी जाणार आहे, मला कंटाळा आलाय आणि घरी कामं पण आहे. पूजा बोलून श्रुतीला घेऊन निघून जाते. मॅडम ऑर्डर द्यायला लागलेत. राकेश असं सनीला. सनी स्मित हास्य करतो. श्रुती पूजासोबत वर येते. ती शांत बसली बघून. काय झालं? पूजा, काही नाही.
श्रुती मग अशी शांत का बसली आहेस? पूजा म्हणजे सॉरी एक विचारू? श्रुती हां विचार. पूजा तुम्ही किती फ्रँकली बोलता? श्रुती घाबरतच. मी कंपनीत खूप कमी लोकांशी बोलते आणि सगळ्यांशी असंच बोलते. आता बोलत होते त्यावरून म्हणत असेल तर आम्ही फ्रेंड्स आहेत. सो आमचं चालतं एवढं. पूजा हसत. ओ श्रुती मनात विचार करतच म्हणजे सर राकेश आणि पूजा फ्रेंड्स आहेत तर म्हणून एवढं नॉर्मल बोलतात. दिवस असा कामात असतो. पण श्रुती जरा जास्त सनीचा विचार करू लागली होती. तिला लव्ह ॲट फर्स्ट साईट वाटायला लागलं होतं. तर घरी बसून गौरी सनी आणि पूजाला कसं लांब करू विचार करत होती. संध्याकाळी सनी पूजाला मोठ्या घरातून पिक करतो. दोघे घरी येतात. पूजा शांत आहे बघून काय झालं? सनी तिच्या गालाला हात लावत. मला करमत नाही. आपण मोठ्या घरी जाऊ ना, तिकडे सगळे आहेत. पूजा सनीला बिलगते. बरं जाऊ, पण मला आता भूक लागली आहे. सनी मी बनवते जेवण. पूजा बाजूला दोघांना जेवण बनवते. आज काय झालं सगळं सनीला सांगत होती. सनी पण आज बोलत होता. जेवण झालं की दोघे मिळून आवरतात. पूजा फ्रेश होऊन कपडे बदलून येते. सनी सेट करत होता. पूजाला बघून बेबी बोला. पूजा लोशन लावतच आय लव्ह यू सनी बोलतच तिच्या पाठीमागे जाऊन उभा राहतो. पूजा हातात लिप बाम घेऊन लावतच असते की ओढून बाजूला घेतो. पूजा हे काय केलं? मला लावायचं आहे, द्या बघू. नको लावू, मला नाही टेस्ट आवडत याची, नंतर लाव. सनी तिला उचलून घेत बेडवर येतो. मला झोप येते. पूजा त्याची भावना समजून पाठ करते. मला येत नाही आणि मी तुला पण झोपू देणार नाही. बोलतच तिला पाठीवर झोपवतो आणि डोळ्यात बघत जास्त कंटाळून गेले असेल तर फोर्स नाही करणार. फक्त माझ्या मनासारखी किस दे. सनी हसत. पूजा हसते. तिला या बाबतीत खूप समजूतदारपणे हँडल करत होता. स्वतः जवळ जाऊन त्याच्या गळ्यावर किस करते. सनीला माहिती होते शांतपणे गोड बोलले की स्वतःहून तयार होईल. सकाळी सनीला ओरडून उठवत होती. अहो उठा ना पूजा, यार पूजा झोपू दे ना. सनी डोळे न उघडता चेहरा फिरवतो. बाथरूममध्ये गरम पाणी येत नाही, उठा एकदा बघा ना. पूजा त्याला गदागदा हलवून उठवते. तसं सनी डोळे मिचमिचे करून उघडतो आणि समोर बघतो तर पूजा टॉवेल गुंडाळून आली होती. डोळे खाडकन उघडतात. किती वेळ? मला उशीर होते, पटकन बघा ना. पूजा वैतागत. हां हां चल. सनी भानावर ये. तिला गरम पाण्याचं सांगतो आणि तिथेच थांबतो. झालं आज आता. पूजा तू एकटीच आंघोळ करणार? सनी पूजा आपण एकत्र करू ना. कशाला पाणी वेस्ट करायचं? सनी डोळे मिचकावत. आज माझा उपवास आहे, मला त्रास नका देऊ, पटकन बाहेर जा. पूजा दाराकडे बोट दाखवत. मी इथेच थांबतो, काहीच करणार नाही. सनी शहाण्या बाळासारखं. पूजा हाताची घडी घालू. झालं, निघा आता. सनी बडबडतच बाहेर जातो. काय माहिती कोणी असे रूल्स बनवलेत. ज्यांनी बनवले त्यांना बायको आवडत नसणार म्हणून आपले रूल्स बनवलेत. जिम करायला गॅलरीत जातो. पूजा तिचं आवरून साडी घालून बाहेर येते. पूजा गॅलरीत जाते तरी अजूनही त्याची एक्सरसाइजच चालू होती. अहो मी जाऊन येते. पूजा कुठे? ते पण एकटी? एवढी रेडी होऊन? सनी आज चतुर्थी आहे ना, इथेच बाप्पाचं मंदिर जवळच आहे, 5 मिनटं अंतरावर आहे, जाऊन येते. पूजा मी येऊ का सोबत? सनी नाही नको, तुम्ही आवरून घ्या, मी आल्यावर ब्रेकफास्ट बनवते. पूजा ओके, फोन घेऊन जा. पूजा पूजेची थाळी तयार करून घेते आणि निघते. सकाळी मंदिरात येणं खूप प्रसन्न वाटतं. पूजा करून थोडा वेळ बसून निघते तर अजूनही काही लोक मॉर्निंग वॉक करत होते. तेवढं तिला पूजा मॅम म्हणून हाक मारतं. कोण आहे बघायला मागे वळते तर श्रुती आणि राधा असतात. अरे तुम्ही इकडे? पूजा ते जवळ येतात. जॉगिंगला गेलेलो. तुम्ही बहुतेक मंदिरात गेला होतात. श्रुती हो ग, आज चतुर्थी आहे ना म्हणून. पण तुम्ही इथे राहता काय? पूजा हो, इथून जवळच आहे, 10 मिनिटावर. तुम्ही कुठे राहता? श्रुती हे जवळची लोटस रेसिडेन्सी आहे ना, तिथे. चल ना घरी. पूजा नको मॅम, नंतर कधीतरी, आत्ता आवरून ऑफिसला यायचं आहे ना. श्रुती दोघे एकमेकांना बाय करतात आणि निघतात. लोटस रेसिडेन्सी अशा ठिकाणी घर पाहिजे ना गं. राधा चल आपल्या कुलमोहरमध्ये. श्रुती हसत. पूजा घरी येते आणि बेल वाजवते तर गौरी दार उघडते. तसं पूजा प्रश्नार्थक नजरेने बघते कारण आज पण साडी नेसून छान रेडी होऊन आली होती. ते आलेलं पूजाला पटलं नाही हे बघून. अगं मी ते ब्रेकफास्ट घेऊन आले होते गौरी. पूजा काही न बोलता स्माईल करते आणि रूममध्ये जाते. तर सनी फाईल बघत होता. पूजा आली आहे बघून. पूजा मला प्रोटीन शेक दे ना. सनी का गौरीने दिलं नाही का? जरा चिडतच. ती कधी आली? सनी मी बेल वाजवली तेव्हा तिनेच दार उघडलं, म्हणजे तिच्याकडे ह्या घराची चावी आहे. पूजा सनी पूजा चिडका टोन बघून. असेल, मला माहिती नाही, मी आंघोळ करतो, ब्रेकफास्ट बनव. सनी काढता पाय घेतो. पूजा बाहेर येते तर गौरी दिसत नाही, पण किचनमधून आवाज येत होता. बास्केटमधून ब्रेकफास्ट काढत होती. पूजाला रागच येतो. गौरी सगळं स्वतःचं घर असल्यासारखं करत होती. गौरी स्मितहास्य करत मी बाहेर ब्रेकफास्ट घेऊन जाते. पूजा बास्केटमध्ये बघते तर आज पण बिलं भेटतात. ही खोटं का बोलतीये? जाऊ दे,
म्हणून स्वतःसाठी फ्रूट्स आणि ज्यूस घेऊन जाते. सनी आवरून बाहेर येतो. पूजा पटकन ब्रेकफास्ट दे. सनी येऊन बसतो तर आधीच ब्रेकफास्ट प्लेट रेडी केली होती. सनी फोन बघतच ब्रेकफास्ट करायला लागतो. गौरी तू पण घे. पूजा जबरदस्ती स्माईल करत. हो घेते ना. तू घे. गौरी नाही नको माझा उपवास आहे. बाय द वे तू खूप छान कुकिंग करते वाटतं. किती छान रोज ब्रेकफास्ट बनवते. पूजा हो ते आधीपासून आवड आहे. गौरी नजर चोरत खाली बघतच. पूजा फ्रूट्स खाऊन झालं की रूममध्ये जात. तुमचं झालं की रूममध्ये या काम आहे. पूजा सनीला. सनी खातच हो बोलतो. त्याचा ब्रेकफास्ट झाला की आत जातो तर मॅडम रागात होत्या. चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. सनी आला आरशातून बघत मागे वळते आणि जवळ जात. तिच्याकडून आपल्याला या फ्लॅटची चावी घ्या. माझ्याकडे नाही. तिच्याकडे कशी काय चावी? सनी अगं दिली असेल घरातल्यांनी. त्यात काय एवढं? त्याची बॅग घेत. ते मला काहीच माहिती नाही. ते चावी घ्या तिच्याकडून. पूजा रागातच. मी काय म्हणून बोलायला जाऊ? तुला हवंय ते तू कर. घे. सनी चिडतच. ड्रॉवर ओपन करतो पण तेवढ्यात पूजा त्यातले सगळे चावीचा बंच स्वतःजवळ घेते आणि त्यातली फ्लॅटची चावी काढून घेते आणि बाकी आहे तसं ठेवून देते. आता ही चावी माझ्याकडे राहील. तुम्हाला हवी असेल तर तिच्याकडून घ्या. पूजा तिची बॅग घेऊन बाहेर येते. सनी नाही मान हलवत बाहेर येतो. तिघे एकत्र बाहेर येतात. पूजा चावी ते लॉक करू दे. सनी माझ्याकडे कुठे आहे? मला उशीर होते. चला लवकर. बोलतच पूजा लिफ्टजवळ जाऊन थांबते तर सनी पूजाकडे बघत असतो. त्याला माहिती होतं ती मुद्दामून करते. गौरी तुझ्याकडची चावी दे लॉक करायला. गौरी लगेच काढून देते. सनी डॉअर लॉक करतो. ऐक ना की माझ्याकडेच राहू दे. असे आमच्याकडे एकच की सेट होता. सनी गौरी काय बोलावं म्हणून ओके. तिघे लिफ्टमध्ये जातात. सनी पूजावर खूपच चिडला होता. दोघे ऑफिसला निघून येतात. आज दिवस नॉर्मलच जातो. संध्याकाळी सनीला मीटिंग असते म्हणून तो लवकर निघून जातो. पूजा तिचं काम झालं की निघते. सोनू आज काही काम नसेल तर तू आणि ऐशू घरी या ना. कोणच नाही. हे उशिरा येतील आणि तुमचं गिफ्ट पण द्यायचं आहे. पूजा ओके येतो. आपण मूव्ही बघू. सोनाली ओके या तुम्ही. मी इरा करण राज विहानला त्यांनाही बोलवते. आपण नाईट आऊट करू. झोपायला पण या. पूजा एक्सायटेड होत. ऐश्वर्या पण खाली येते. तसं दोघी प्लॅन सांगतात. ती घरी विचारून सांगते असं बोलते तर पूजा फोनवर इराला प्लॅन सांगते. सगळे ओके बोलतात आणि घरी निघून जातात. श्रुती आणि राधा नुकतंच पार्किंगमध्ये आल्या होत्या. पूजाला ब्लॅक एक्सपेन्सिव्ह कारमध्ये बघून जाताना बघतात. मला खरंच कळत नाही ही एवढी श्रीमंत आहे मग हिला असला साधा जॉब करायची काय गरज आहे? राधा श्रुती प्रश्नार्थक नजरेने बघते. तसं अगं बघ ना एवढं चांगल्या रेसिडेन्सीमध्ये घर जिथे माझं तुझ्यासारखं पण जाऊ शकत नाही आणि एवढी महागडी कार. आत्ताच पॅरिसला जाऊन आले. बघ ना मग काय करायची जॉबची? सॅलरीपेक्षा तिचा स्वतःचा खर्च जास्त असेल. सॅलरी कोणत्या कोपऱ्यात पडत असेल कळत पण नाही. राधा हे जरा जास्त पर्सनल होते आणि तुला एवढे प्रश्न पडत असतील तर तू उद्या तिलाच विचार. श्रुती हां हेच करते. राधा श्रुती हसायला लागते. श्रुतीकडे या सगळ्यांना नॉर्मल गोष्टी होत्या पण राधा एक मिडल क्लास होती. संध्याकाळी मेडच्या मदतीने पूजा सगळ्यांना जेवण बनवते. हळूहळू एक जण येत असतात. त्यात गौरी पण आली होती. 8पर्यंत सगळे जमतात. बाप्पाची आरती करून एकत्र गप्पा मारत उशिरापर्यंत जेवण होतं. गौरी जास्त कोणाशी बोलत नव्हती आणि ती जास्त इंटरेस्ट पण दाखवत नव्हती. पण सारखंच मोबाईलवरती काहीतरी चालू होतं. सगळे तिला इग्नोर करून गप्पा मस्ती करत होते. वहिनी हे भारी केलं बरं. आपण नाईट आऊट प्लॅन. राज सगळे मूव्ही बघायला एकत्र बसलेले होते. या सगळ्यात पूजाने एकदा सनीला कॉल केला होता तर गौरीने 5 वेळा कॉल केला होता. पण डिनर मीटिंगमध्ये आहे म्हणून फोन सायलेंटवर केला होता. नंतर जेव्हा डिनर झाल्यावर घरी निघताना बघतो तर गौरीचे 5 मिस कॉल. त्याला जरा विचित्रच वाटत होतं पण सगळे एकत्र जमले असतील म्हणून फोन केला म्हणून विषय सोडून देतो. रात्री यायला 11 वाजतात. बेल वाजवतो तसं पूजा दार उघडते. सगळा अंधार करून मूव्ही बघत बसले होते. उशीर केला. पूजा सनी एवढंच बोलून डायरेक्ट रूममध्ये जाते. कॉफी आणू? पूजा नको. सनी डोकं दुखते. पूजा नाही. सनी एवढं शांत आणि त्यात एवढं शॉर्ट उत्तर काय झालंय का? पूजा नाही का कंटाळा आलाय. आय एम टायर्ड. सनी तिला घट्ट मिठी मारत चला डोक्याला मालिश करून देते बरं वाटेल. पूजा चालेल आता गरज आहे. सनी ओके. फ्रेश होऊन बाहेर या. मी ऑइल घेऊन जाते. पूजा सनी फ्रेश होऊन येतो आणि पूजाच्या पायाशी बसतो. पूजा त्याच्या डोक्याची मालिश करत बसते तर बाकीचे ब्रेक घेऊन सगळे सनीसोबत गप्पा मारत असतात.
त्यालाही घर भरल्यासारखं वाटत होतं. आता गौरी पण गप्पा मारत होती, तर ऐश्वर्या सोनाली पण चांगल्याच मिस झाल्या होत्या. सगळे जसे की खूप जुने फ्रेंड्स आहे. तर सनीला बोलताना सगळे जरा घाबरूनच असायचे. अर्धा तास बसा तुम्ही, पण जास्त जागरण करू नका, मी झोपायला जातो, मला कंटाळा आलाय. सनी ओके भाई, यू डोंट वरी. करण जास्त मस्ती नकोय. सनी सगळ्यांना वॉर्निंग देत. रूममध्ये जातो, तुम्ही बसा, मी आले 5 मिनिटात. आणि हो, कोणाला चहा हवाय? पूजा एवढ्या रात्री? पूजा अजून थोड्या वेळात मध्यरात्र होईल. गौरी हीच तर मजा आहे चहाची, आणि फ्रेंडसोबत चहा, नाही तर काही फरक काही नाही. राज मग कोण कोण पिणार? पूजा सगळे एकसाथ, आम्ही सगळे पिणार. बोलतात पण मनवणार कोण? पूजा हसत. करण, राज, इरा आणि ऐश्वर्या एकमेकांना इशाऱ्यात बघतात. सोनू बनवणार ओरडतात, तसे विहान आणि सोनू दचकतात. करण आत्ताच विहान तिला काहीतरी इशारा करत होता आणि त्या चौघांनी बघितलं होतं. सोनाली, मी का बरं? अगं तू छान बनवते ना, म्हणून. जा बनव, मी आलेच. बोलून पूजा रूममध्ये जाते. सनी झोपून फोन बघत असतो. कंटाळा आलाय ना, मग का फोन घेतलाय? झोपा बरं. पूजा फोन काढून घेत. तू पण ये ना. सनी हात पसरून. आता नाही, नंतर. आता बाहेर जाते, तुम्ही झोपा. नंतर. पूजा, एक किस दर देऊन जा. सनी, नाही, अजून चतुर्थीचा दिवस संपला नाही, झोपा तुम्ही. पूजा, तुला माझी काळजीच नाही. सनी. पूजा हसत. नाटकी झालेत. दार उघड. तू गौरीच्या फोनवरून फोन रचकलास ना? सनी, नाही, मी तुम्हाला एकदाच केलेला, ते पण माझ्या फोनवरून. का? हे काय? पूजा, नाही, थोडा वेळ डोकं चेपून दे ना, मग झोपतो. सनी, बरं. बोलून पूजा बेडवर सनी शेजारी बसून त्याचं डोकं चेपून देत असते. सनी मनातच, गौरीने एवढे फोन का केले असेल, ते पण एवढ्या रात्री? जाऊ दे, बघू, उद्या विचारू. तर इकडे किचनमध्ये तिला चहा घेता येत नाही, आणि ऐश्वर्याला पूजाला माहिती होतं. किचनमध्ये जाऊन 5 मिनिटं झाली तरी पूजा इकडे तिकडेच बघत होती. त्यात तिला किती प्रमाणात काय घालायचं कळत नव्हतं. पण तिला चहा येतो का? करा. इरा, नाही. ऐश्वर्या, मग आता इरा कोणीतरी शून्य केली तर येईल ना तिला? राज हलकेच विहानकडे इशारा करत. परत इकडे विहान तर मोबाईलमध्ये डोकं घालून बसला होता, कारण सोनालीने किचनमध्ये बसून त्याला मेसेज केला होता. चहा कसा करायचा सांग, मला येत नाही. विहान रेसिपी सांगत होता. दादा, इरा हाक मारते तसं वर बघतो तर काय वैतागत, कारण तिला कोणतं भांडं घ्यायचं होतं हे पण कळत नव्हतं. अरे, चहा नाही आणला अजून? तिने. जा बघून घे ना. इरा, हो ना, तिला काहीतरी मदत लागेल. राज हसू दाबत. तू जा ना. ऐश्वर्या विहानला. तसं ते हवं तेच लगेच इंटरेस्ट नव्हता. लगेच जातो. गौरी थांबवण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. मी झोपायला जाते म्हणून एका बेडरूममध्ये निघून जाते. बस जा तू. आणि हो, जास्त जागरण करू नका. सनी पूजाला हो बोलून पूजा सनीच्या कपाळावर ओठ टेकवते. आता 12 वाजून गेलेत, आता किस तर दे ना. सनी तिचा हात पकडत. पूजा हसते. आज माझा मूड नाही. नाटकी अंदाजमध्ये निघून जाते. सनी हसतो नौटंकी आणि झोपून जातो. पूजा बाहेर आल्यावर एकदा किचनमध्ये डोकवते तर विहान आणि सोनाली असतात. काय झालं? पूजा बोलते तसं सोनाली दचकते आणि हातातले भांडं पडणार. विहान पकडतो. ते चहा करायचं आहे ना, तिला माहिती नव्हतं. सामान कुठे आहे? विहान, ओके, ठीक आहे, करा चहा. काही हवं असेल तर सांग, मी आहे बाहेर. पूजा. सोनाली. पूजा येऊन बाहेर सगळ्यांसोबत बसते. सगळे मूव्ही बघायला लागतात. वेडा आहेस का? हात का पकडला? पूजाला काय वाटलं असेल? सोनाली विहानवर चिडत. बहिणीने बघितलं नाही ते जाऊ दे, तू माझं उत्तर का देत नाहीस? विहान. काय सांगू? आणि तू हा काय प्रश्न आहे का? मी कसं वाटतो? तू माझा मित्र आहे, चांगला वाटणारच ना. सोनाली. यार, ही फ्रेंडशिपच्या पुढे काही जातच नाही. विहान वैतागत. मनातच, काय झालं सांग ना, चहा कसा करायचा? सोनाली. थांब. विहान तिला चहा कसा करायचा शिकवत होता. दोघांचे छान गप्पा चालू असतात. सगळ्यांना बाहेर चहा घेऊन येतात. मला तर वाटलं आज बाहेर येत नाही. करण हळूच राजच्या कानात. तर राज मधूनच गाणं म्हणायला लागतो. दो दिल मिल रहे है लेकिन मगर चुपके चुपके. पूजा प्रश्नार्थक नजरेने बघते तर बाकी सगळे त्या गाण्याला साथ द्यायला लागतात. विहान तर खाली मान घालून लाजत असतो. विहान, तू का लाजतोय? सोनाली मेसेज करते. विहान नंतर मेसेज बघून काही नाही बोलतो. पाठवतो. रात्री उशिरा सगळे पेंगायला लागतात. वहिनी, झोप येते? उशीर झालाय, जाऊन झोपा. बाकी तुम्ही कुठे झोपणार? पूजा. करण. राज विहानकडे बघून. आम्ही हॉलमध्येच झोपतो. आता झोप नाही आली, तू जाऊन झोप. करण. मी जाते, तुम्ही जास्त वेळ जागू नका. पूजा जाताना सांगते. अजून थोडा वेळ गप्पा मारत बसतात. तेवढ्या वेळात इरा विहानच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती. तर प्रेक्षकांना कसं वाटलं आजचा भाग कमेंट करून नक्की कळवा. आणि ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे डेलीच्या जे काही कथा आहेत मराठीच्या त्या तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील. धन्यवाद.